नमस्कार. गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आपलं स्वागत. तर मधमाशी पालनासाठी एक उत्कृष्ट असं वातावरण जे केरळ या राज्यामध्ये आहे. त्या केरळ राज्याच्या एका पय्यन्नूर या भागामध्ये आम्ही सध्या व्हिजिटला आलो आहे आणि आमचे मित्र आहे राजीव म्हणून, त्यांच्या फार्म हाऊसवर आम्ही इथं आलो आहे. मी जर कॅमेरा फिरवला तर तुम्हाला पूर्ण त्यांची शेती डोंगराच्या चढ उतारावर आहे अशा प्रकारे दिसेल. त्यांचं एक फार्म हाऊस आहे. फार्म हाऊसवर त्यांनी इथं मधमाशाच्या पेट्या तुम्हाला इथं कोपऱ्यात दिसत आहेत बघा. मधमाशाच्या पेट्या ठेवल्यात, प्लस स्टिंगलेस मधमाशीच्या सुद्धा वरती ह्या तुम्हाला गॅलरीमध्ये स्टिंगलेस मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या दिसतील. आणि त्यांच्या शेतीचा पॅटर्न आणि महाराष्ट्राचा शेतीचा पॅटर्न हा पूर्णपणे वेगळा आहे. त्यांचा जे शेतीचा पॅटर्न जो आहे तो म्हणजे पूर्ण इथं रबर प्लांटेशन त्यांनी केलेलं आहे. आणि रबर टॅपिंग आपण त्याला म्हणतो, म्हणजे रबराचा जो रस असतो तो रस गोळा करून त्याच्यापासून रबर बनवण्याची प्रक्रिया किंवा रबर टॅप करण्याची प्रक्रिया त्यांच्या या फार्म हाऊसमध्ये होते. त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. त्यानंतर इथं तुम्ही बघा बाकीचं जे त्यांच्या शेतीचं जो पॅटर्न आहे, इथं नारळ दिसत आहेत. नारळ भरपूर प्रमाणात त्यांनी इथं लावले. प्लस त्यांचं जे सुपारीचं झाड आहे बघा इथं दिसतंय, हे सुपारी सुद्धा त्यांच्याकडे आहेत. प्लस खाली जर तुम्ही थोडं उतरले तर आम्ही आत्ताच सध्या एक अननससुद्धा इथं तोडलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. आणि प्लस इथं तुम्हाला एक मोठं झाड दिसतंय बघा. आणि हे जे आपण याला म्हणतो फणसाचं झाड, जॅकफ्रूट, हे जॅकफ्रूटसुद्धा त्यांच्या या शेतीच्या पॅटर्नमध्ये सध्या इन्क्लूड केलेलं आहे. आणि नुकतंच त्यांनी मधमाशी पालन चालू केलेलं आहे, कारण तुम्ही बघा या सुपारीचे जे छोटे छोटे फुलं आहे त्याच्यावर जाऊन मधमाशा काम करतात. आणि रबराची जी पानं असतात त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात नेक्टर हा येत असतो. तर त्या रबराच्या पानापासून जो मध निर्माण होतो तो सुद्धा मध कॅप्चर करण्यासाठी त्यांनी मधमाशी पालनसुद्धा आता नुकतंच सुरू केलं आहे. तसं एक आपण म्हणू की निसर्गाच्या सहित केलेली शेती. आणि सगळ्यात महत्त्वाचं झाड राहिलं ते म्हणजे बनाना, आपण त्याला केळी म्हणतो. केळीसुद्धा त्यांचा पॅटर्न या पूर्ण त्यांच्या शेतीमध्ये आहे. जवळच एक नदी वाहते, त्याचा आवाज तुम्हाला येत असेल. असं एक सुंदर प्रकारे मी आज ही केरळची पाहिलेली शेती तुमच्याशी मी शेअर केली आहे.